श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज माझा स्वामी चरित्र सारामृत पारायणाचा 5वा दिवस पूर्ण झाला. आज मी 13, 14 आणि 15वा अध्याय वाचला आणि त्या वाचनातून मला जे अनुभव आले, शिकवण मिळाली ती मी तुमच्या संगती शेअर करत आहे. 13व्या अध्यायामध्ये सांगितलं आहे की स्वामीवर असलेली खरी श्रद्धा कधीही वाया जात नाही. ज्यांच्या मनात पूर्ण विश्वास असतो त्यांची अडचण स्वामी स्वतः दूर करतात. हा अध्याय आपल्याला सांगतो की संकट कितीही मोठं असलं तरी स्वामी माझ्या पाठीशी आहेत हा विश्वास मनात हवा. 5व्या अध्यायात कर्माची महत्त्वता सांगितली आहे. आपण जसं कर्म करतो तसंच फळ मिळतं. स्वामी नेहमी योग्य मार्ग दाखवतात, पण चालायचं हे आपल्यालाच असतं. या अध्यायाने मला स्वतःच्या कृतीकडे पाहायला शिकवलं. चांगलं विचार, चांगलं बोल आणि चांगलं कर हीच खरी भक्ती आहे. 15व्या अध्यायात स्वामीची अपरंपार करुणा दिसते. भक्त संकटात असताना स्वामी कोणत्याही रूपात मदतीला येतो. मला जाणवलं की आपण भक्त स्वामींना मनापासून हाक मारायची, बाकी सर्व ते स्वतः प्रत्येक अध्यायातून एक नवीन शिकवण मिळत आहे. स्वामींच्या कृपेने हा माझा प्रवास खूप सुंदर चालला आहे. तुम्ही सुद्धा पारायण करत असाल तर तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. असा होता माझा आजचा दिवस. बाय.